नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 30 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिली बातमी आहे, ज्येष्ठ लेखक डॉक्टर चंद्रकांत बांदिवडेकर यांचं निधन झालेलं आहे. मराठी व हिंदी साहित्यातील ज्येष्ठ लेखक असलेले आणि समीक्षक असलेले डॉक्टर चंद्रकांत बांदिवडेकर यांचं वयाच्या 92व्या वर्षी मुंबईत राहत्या घरी निधन झालेलं आहे. 5 नोव्हेंबर 1934ला त्यांचा जन्म झालेला आहे. ते रत्नागिरीमधील डोरले गावीचे होते. त्यांचं शिक्षण हे मुंबई विद्यापीठातून कला शाखेतून झालेलं आहे आणि नंतर त्यांनी PhD प्राप्त केलेली होती. त्यांना उत्तर प्रदेश हिंदी संस्थानकडून हिंदी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल सौहार्द सन्मान पुरस्कार 1989ने सन्मानितसुद्धा करण्यात आलेले होते. तर हे ज्येष्ठ लेखक चंद्रकांत बांदिवडेकर यांचे निधन वार्तेबद्दल ही महत्त्वाची पॉईंट्स लक्षात ठेवा. पुढे आहे स्मार्ट कार्ड योजना. तर ही कुठल्या राज्याची आहे, तर महाराष्ट्र राज्याची आहे. या योजनेचं पूर्ण नाव काय असेल, तर NCMC स्मार्ट कार्ड योजना, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड योजना. तर ST प्रवासादरम्यान शासनाच्या ज्या विविध प्रवासी योजना आहेत त्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे जे स्मार्ट कार्ड असेल ते सर्व व्यक्तींना बंधनकारक म्हणजे अनिवार्य असणार आहे. यामध्ये राज्यात विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांसाठी एकूण 31 प्रकारच्या घटकांमध्ये ज्या तिकीट दरामध्ये सवलती देण्यात आलेल्या आहेत त्यासाठी हे कार्ड बनवून घेणं बंधनकारक असेल आणि या सवलतधारकांना 1 ऑगस्टपासून हे NCMC कार्ड असणं आवश्यक असणार आहे. आपल्या राज्याचे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक. पुढे आहे चित्रपट पुरस्कारांची घोषणा. 2025चे चित्रपट पुरस्कार आहेत त्यामध्ये ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना यंदाचा राज्य सरकारचा चित्रपती V. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. महत्त्वाचं आहे, हृदयनाथ मंगेशकर यांना V. शांताराम जीवनगौरव पुरस्कार. त्यानंतर शोले, दीवार, जंजीर, डॉन, त्रिशूल यांसारख्या चित्रपटांचं कथालेखन करणारे सलीम खान यांनासुद्धा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. सलीम खान यांना कोणता, तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार. त्यानंतर धर्मवीर चित्रपटामुळे चर्चित असलेले अभिनेते, दिग्दर्शक तसेच निर्माते प्रसाद ओक यांना हा चित्रपती V. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आहे. हे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. हृदयनाथ मंगेशकर यांना जीवनगौरव पुरस्कार आहे V. शांताराम आणि प्रसाद ओक यांना V. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आहे. त्याचबरोबर राणी मुखर्जी या अभिनेत्रीला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्कारांची घोषणा जी आहे ती शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने केलेली आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तसेच अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना हा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जात असतात. पुढे आहे कोयना धरण जलाशयाचे नामकरण करण्याचा ठराव करण्यात आलेला होता. तर शिवाजी सागर हे जे कोयना धरणाचं जलाशयाचं नाव होतं ते बदलून आता छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं करण्यात आलेलं आहे. पुढे आहे स्मार्ट कार्ड योजना. तर ही कुठल्या विभागाशी संबंधित आहे, तर कृषी विभाग. कृषी विभागाची स्मार्ट अर्थात माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजना हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजना कुठल्या राज्याची आहे, तर महाराष्ट्र राज्याची. कृषी क्षेत्राला उत्पादनापासून मूल्यवर्धनाकडे नेण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन करणाऱ्यांच्या भूमिकेपासून कुठं, तर मूल्यवर्धन आणि व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांच्या भूमिकेत शेतकऱ्यांना आणण्यासाठी ही योजना आहे. यामध्ये लहान शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांना मूल्य साखळीशी जोडून त्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. त्याचबरोबर या योजनेत कृषी क्षेत्राला उद्योगभिमुख करण्यासाठी गोदामं तसेच प्राथमिक प्रक्रिया केंद्र आणि विविध असलेल्या अशा कृषी प्रक्रिया उद्योग जे असतील
ते उभारले जाणार आहेत या योजनेमार्फत. सध्या आपल्या राज्यामधील 981 उपप्रकल्पांना मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 19,190 गावं आहेत, ज्यामधील 7.1 लाख शेतकरी या योजनेच्या लाभाच्या कक्षेत घेण्यात आलेले आहेत. पुढे वंदे मातरमचा अपमान फौजदारी गुन्हा ठरवण्यासाठीचा जो विधेयक आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे. लवकरच त्याचा कायदाही तयार होईल. विधेयकाचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026. या अंतर्गत काय असेल तर वंदे मातरमचा अपमान करणं हा फौजदारी गुन्हा असणार आहे. 1875 बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरमची रचना केली होती. वंदे मातरमचा जाणीवपूर्वक अपमान करणे, त्याचे गायन रोखणे किंवा गीत सुरू असताना जाणून बुजून व्यत्यय आणणे हा गुन्हा मानला जाईल. हे ऑब्जेक्टिव्हमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर दंड किंवा दोन्ही शिक्षा मानल्या जातील आणि त्याबरोबर 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवाससुद्धा यामध्ये असणार आहे. पुढे आहे कर्जमाफी संबंधित हेअरकट सूत्र. तर हे हेअरकट सूत्र कसे संबंधित आहे असा प्रश्न येऊ शकतो. तो अहिल्यादेवी कर्जमाफी योजना जी आहे त्या संबंधित आहे. तर या योजनेचा नियम असा आहे की जेवढे थकीत कर्ज जुने असेल तेवढा बँकांचा कर्जमाफीतील हिस्सा हा अधिक असेल. आता बघूया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांविषयी. गुलवीर सिंग यांची कामगिरी. गुलवीर सिंग यांना भारताच्या लांब पल्ल्याचा धावपटू म्हणून गुलवीर सिंगने पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीमध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे. आणि या क्रीडा प्रकारामध्ये म्हणजेच पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरलेला आहे, गुलवीर सिंग. त्यानंतर यापूर्वी महाराष्ट्राच्या सर्वेश कुमारने उंच उडीमध्ये ॲथलेटिक्समध्ये भारताला पदक मिळवून दिलं होतं आणि हे ॲथलेटिक्समधलं दुसरं पदक आता असणार आहे गुलवीर सिंग यांचं. यात एकूणच आता भारताकडे 12 पदकं आलेले आहेत, ज्यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य झालेले आहेत. 28 वर्षीय गुलवीरने 27 मिनिट 49.78 सेकंदाची वेळ नोंदवलेली आहे. ते उत्तर प्रदेशमधील अतरौली येथील रहिवासी असून भारतीय सैन्यामध्ये कार्यरत सुद्धा आहेत. ऑस्ट्रेलियाच्या रॉबिन्सन्स याला यामध्ये सुवर्णपदक मिळालं, गुलवीरला रौप्य पदक, तर आयल ऑफ मॅन यांच्या डेव्हिड मुल्लाकिरने कांस्य पदक मिळवलेलं आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1986च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांनंतर प्रथमच पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत एकासुद्धा आफ्रिकन धावपटूला व्यासपीठावर स्थान मिळवता आलेलं नाही आहे. वेटलिफ्टिंगमधील पदक. आता हे वेटलिफ्टिंगमधलं 7वं पदक आहे, जे भारतीय महिलांच्या 69 किलो वजनी गटामध्ये हरजिंदर कौर यांनी मिळवलेलं आहे. त्या पंजाबच्या नाभा येथील रहिवासी आहेत. तर ह्या होत्या 30 जुलै रोजीच्या महत्त्वाच्या घडामोडी. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.